विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश कुमार कांबळे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर. तर मागच्या तासामध्ये आपण इलास्टिसिटी हा चॅप्टर आपण शिकत होतो. यामध्ये सुरुवातीला आपण इलास्टिक कॉन्स्टन्ट्स वाय, के, ईटा आणि सिग्मा यांचा थोडक्यात रिव्ह्यू आपण घेतलेला आहे. म्हणजे यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि पॉइझन्स रेशिओ याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या आर्टिकलमध्ये इक्विव्हॅलन्स ऑफ शिअर स्ट्रेन टू कम्प्रेशन अँड एक्सटेन्शन स्ट्रेन्स हे आपण शिकलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण शिअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू कॉम्प्रेशन स्ट्रेन प्लस एक्सटेन्शन स्ट्रेन असतं हे आपण शो केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला आजच्या तासामध्ये रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टन्ट्स हे घटक शिकायचं आपल्याला. तर यामध्ये वाय, के, ईटा आणि सिग्मा यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, काय इक्वेशन आहे ते सेटअप आपल्याला करायचं आहे आणि त्यांच्यात रिलेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. तर सुरुवातीला आपण ह्या धड्याच्या सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण इलास्टिसिटी म्हणजे काय हे डिफाईन केलं. इलास्टिसिटी बद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर स्ट्रेस, स्ट्रेन हे डिफाईन केलं. स्ट्रेसचे 3 प्रकार, लॉंगिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, शिअरिंग स्ट्रेस. त्याच पद्धतीनं स्ट्रेनचे पण 3 प्रकार, लॉंगिट्युडिनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन आणि शिअरिंग स्ट्रेन किंवा शिअर हे घटक आपण शिकलेलो होतो. त्याच्यानंतर आपण हुक्स लॉ शिकलेला आहे. हुक्स लॉ मधून आपण इलास्टिक कॉन्स्टंट 3 पद्धतीचे असतात हे दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हे डिफाईन केलं आपण. म्हणजे हुक्स लॉ म्हणजे काय सांगतो, विदिन द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. तर हे जे काही प्रोपोर्शनॅलिटी आहे हे काढून टाकल्याच्या नंतर या ठिकाणी कॉन्स्टंट येईल आणि अशा पद्धतीचे इक्वेशन आपल्याला भेटेल. म्हणजे स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन इज नथिंग बट कॉन्स्टंट. आणि हे जे काही कॉन्स्टंट या ठिकाणी आलेलं आहे याला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं म्हणतात. आणि या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन पुन्हा हे कॉन्स्टंट जे आहे किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे त्याचे 3 भाग पडतात. तर त्यापैकी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जे आहे यंग्स मॉड्युलस 1, त्याच्यानंतर बल्क मॉड्युलस 2 आणि 3 नंबरचं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. असे 3 इलास्टिक कॉन्स्टंट्स किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आपण या ठिकाणी मागच्या तासामध्ये शिकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पॉइझन्स रेशिओ बद्दल आपण माहिती घेतलेली आहे आणि पॉइझन्स रेशिओ साठीचं एक्सप्रेशन आपण या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे सिग्मा इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. आणि अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण शिअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू कॉम्प्रेशन स्ट्रेन प्लस एक्सटेन्शन स्ट्रेन हे आपण शो केलेलं आहे. याच्यासाठीचं डेरिव्हेशन सुद्धा आपण शिकलेलं आहे मागच्या तासामध्ये. आणि फायनली आपण दाखवलेलं आहे की शिअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू हाफ थीटा म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रेन प्लस हाफ थीटा एक्सटेन्शन स्ट्रेन. ठीक आहे. आता आजच्या तासामध्ये आपल्याला रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट हा घटक आपल्याला शिकायचा. ऍक्च्युली सिलेबसला आपल्याला ह्या पद्धतीने 3 रिलेशन या ठिकाणी दिलेले आणि हे 4था. अशा पद्धतीने आपल्याला हे रिलेशन आपल्याला शो करायचे. तर पहिला जो आहे y इज इक्वल टू 3k इंटू 1 मायनस 2 सिग्मा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स ते म्हणजे y इज इक्वल टू 2 ईटा इंटू 1 प्लस सिग्मा. आणि 3 नंबरचं तुम्ही पाहू शकता हे आणि हे एक. तर अशा पद्धतीने हे रिलेशन आपल्याला ह्या ठिकाणी स्टडी करायचे किंवा ह्या ठिकाणी प्रूव्ह करायचे, शो करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया पहिलं इक्वेशन y इक्वल टू 3k इंटू 1 मायनस 2 सिग्मा. सो हिअर इज द प्रोसेस.
to show y equal to 3k into 1 minus sigma. It is for isotropic homogeneous medium. तर आता या ठिकाणी हे आपल्याला शो करायचं आहे. It is nothing but the relation between Young's modulus, bulk modulus आणि Poisson's ratio. Okay, we have to prove Young's modulus equal to this one. तर या ठिकाणी हे शो करण्यासाठी एक क्यूब आपण कन्सिडर करायचा आहे. तर या ठिकाणी फिगर मध्ये एक क्यूब दाखवलेला आहे. आता या क्यूबचं वैशिष्ट्य काय आहे, तर याचं प्रत्येक जी काही साइडची लेंथ आहे ती एक युनिट आहे असं आपण समजूया. म्हणजे ही साइड इज इक्वल टू ही साइड, ही साइड, ही साइड. त्याच पद्धतीने ही साइड किंवा कोणतीही साइड घ्या, क्यूबची प्रत्येक साइड ही इक्वल लेंथची आहे आणि ही लेंथ किती आहे, 1 युनिट. म्हणजे 1 सेंटीमीटर असेल, 1 मीटर असेल, अशा पद्धतीने 1 मिलीमीटर असेल, 1 किलोमीटर असेल, 1च्या याच्यामध्ये युनिट मध्ये 1 युनिट. लेट अस कन्सिडर अ क्यूब ऑफ युनिट डायमेन्शन्स दॅट इज each side capital L equal to 1 units. आता या ठिकाणी जो काय फोर्स आहे, डिफॉर्मिंग फोर्स आपण या क्यूब वरती अप्लाय करायचा आहे. तर आता फोर्स कसा अप्लाय करायचा, लेट F act normally on each face of the cube as shown in figure. तर या ठिकाणी जो काय फोर्स F आहे तो नॉर्मली प्रत्येक फेस वरती ऍक्ट होतो आहे आणि तो अशा पद्धतीने म्हणजे बाहेरच्या बाजूने. ठीक आहे, या ठिकाणी 6 फेसेस आपल्याला या ठिकाणी भेटतील. तर या ठिकाणी 6 फेसेस ऑफ द क्यूब, तर प्रत्येक फेस वरती हा फोर्स बाहेरच्या बाजूने तो ऍक्ट होतो आहे, बाहेरच्या डायरेक्शन मध्ये तो ऍक्ट होतो आहे. Now let us first consider, just for simplicity, the forces F acting parallel to the x direction only. तर या ठिकाणी हे प्रत्येक फेस वरती, प्रत्येक सरफेस वरती फोर्स ऍक्ट होतो आहे. आता एक कॉम्प्लिकेशन्स या ठिकाणी येतील. त्याच्यासाठी आपण फक्त सिम्प्लिसिटी साठी पहिल्यांदा असं कन्सिडर करूया की फक्त एक्स डायरेक्शनला समांतर असलेला फक्त फोर्स या ठिकाणी ऍक्ट होतो आहे असं आपण समजूया. याच्यासाठीचे जे काही आउटकम येईल तेच आपण ह्या ठिकाणी बाकीच्या फोर्सेसला सुद्धा तसेच आउटकम आपण येतील आणि ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करूया. तर पहिल्यांदा आपण काय करूया, सिम्प्लिसिटीसाठी हे बाकीचे फोर्स ध्यानात न पकडता या ठिकाणी फक्त एक्स ऍक्सिसला समांतर असलेले फोर्सेस हे आपण कन्सिडर करू. लेट अस फर्स्ट कन्सिडर, जस्ट फॉर सिम्प्लिफिकेशन, द फोर्सेस F acting parallel to the x direction only. आता या ठिकाणी ही फोर्स जे आहे, हा एक फोर्स, ही x डायरेक्शन, ही y डायरेक्शन आणि ही z डायरेक्शन. x डायरेक्शनला समांतर असलेला फोर्स म्हणजे हा फोर्स आणि हा फोर्स. ओके, हा फक्त कन्सिडर करूया. हे जे काही फोर्सेस आहे अलॉंग z डायरेक्शन आणि अलॉंग y डायरेक्शन हे थोडस आपण बाजूला ठेवूया. तर या ठिकाणी सिम्प्लिसिटी साठी फक्त हा फोर्स जो की x डायरेक्शनला समांतर आहे हा कन्सिडर करूया. आता हा फोर्स ऍक्ट होत असताना काय होईल नेमकं, तर हा जो काही फोर्स आहे इट विल प्रोड्यूस अन एक्सटेंशन along the x direction. ठीक आहे, हा फोर्सची डायरेक्शन तुम्ही पहा आणि ह्या फोर्सची डायरेक्शन पहा. ह्या क्यूबला दोन्ही बाजूने ते खेचत आहे. म्हणजे काय होईल, तर हा जो काही क्यूब आहे ह्या क्यूबचं अलॉंग एक्स डायरेक्शन याचं एक्सटेन्शन होईल. ठीक आहे, हे एक्सटेन्शन जे आहे ते समजा स्मॉल एल इतका आहे. ओके, the forces F acting parallel to the x direction. If we consider such situation, then these forces will produce an extension of L, small l, along the x direction. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी नुसतं एक्सटेन्शन होईल का, नुसतं एक्सटेन्शन होणार नाही. तर ह्या ठिकाणी हे जे काही बाकीचे फेसेस आहेत म्हणजे z डायरेक्शनचा आणि y डायरेक्शनचा, ह्या ठिकाणी फोर्सेस, हे जे काही दोन फोर्सेस आहेत ह्या दोन फोर्सेस मुळे अलॉंग x डायरेक्शन एक्सटेन्शन होईल.
पण अलॉंग y डायरेक्शन आणि अलॉंग z डायरेक्शन त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन किंवा कॉन्ट्रडिक्शन होईल. तर या ठिकाणी these two forces which are parallel to the x direction will produce an extension small l along the x direction and will also produce the contraction along y and z directions. ठीक आहे. आता बाय डेफिनेशन काय होईल मग, यंग्स मॉड्युलस आपण या ठिकाणी डिफाइन करू शकतो. ते कसं, तर यंग्स मॉड्युलसची डेफिनेशन आपल्याला माहित आहे. यंग्स मॉड्युलस कॅपिटल Y इक्वल टू लॉंगिट्युडिनल स्ट्रेस डिवाइडेड बाय लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. ठीक आहे. आणि या ठिकाणी त्याचं एक्सप्रेशन सुद्धा आपण माहिती आहे आपल्याला, फोर्स पर युनिट एरिया डिवाइडेड बाय चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. स्ट्रेन, लॉंगिट्युडिनल स्ट्रेन आणि लॉंगिट्युडिनल स्ट्रेस. ठीक आहे. तर आता या ठिकाणी यंग्स मॉड्युलस आपण डिफाइन केला आणि आपल्याला माहित आहे क्यूबची प्रत्येक साइडची लेंथ किती आहे, कॅपिटल L इतकी आहे आणि ते 1 युनिट इतकी आहे. म्हणून या ठिकाणी कॅपिटल L इक्वल टू 1 युनिट्स. मग आता या ठिकाणी एरिया किती असेल, लेंथ इंटू हाईट किंवा लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे. म्हणजे L स्क्वेअर आणि ते किती असेल 1 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे. एरिया कॅपिटल A हा तो किती असेल L स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 स्क्वेअर युनिट आणि या ठिकाणी कॅपिटल L इक्वल टू 1 असेल. तर या ठिकाणी ह्या व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्टिट्यूट करा आणि हे इक्वेशन मॉडिफाय करा. तर या ठिकाणी कॅपिटल Y म्हणजे यंग्स मॉड्युलस is equal to F by A divided by L by L and it will be equal to F divided by small l. ठीक आहे. याची व्हॅल्यू 1 असेल, याची व्हॅल्यू 1 असेल. ते ह्या इक्वेशनला थोडस वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येईल. ऑर एक्सटेन्शन स्मॉल l काय आहे ह्या केस मध्ये, इट इज द एक्सटेन्शन अलॉंग x डायरेक्शन. ठीक आहे. due to these two forces. So small l, that is extension, will be equal to capital F divided by y. ठीक है. It is nothing but the extension along x direction due to the forces which are parallel to the x direction. Say this as the equation 1. आता या ठिकाणी एक्सटेन्शन आपण काढलं अलॉंग एक्स डायरेक्शन. आता त्याचबरोबर आपल्याला नाउ वी हॅव टू फाइंड आउट दी कॉम्प्रेशन L डॅश अलॉंग y अँड z ऍक्सिस. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी हे जे काही दोन फोर्सेस आहेत, हे दोन फोर्सेस अलॉंग एक्स डायरेक्शन एक्सटेन्शन घडवून आणतात क्यूबचं, पण हे दोन फोर्सेस y डायरेक्शन मध्ये आणि z डायरेक्शन मध्ये कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतात किंवा कॉम्प्रेशन घडवून आणतात. आता हे आपल्याला कॉम्प्रेशनचं अमाउंट म्हणजे L डॅश दोन्ही ऍक्सिस वरती म्हणजे y आणि z ऍक्सिस वरती आपल्याला काढावं लागेल. अगेन बाय डेफिनेशन पॉइसन्स रेशिओ आपण डिफाइन करूया. ठीक आहे. पॉइसन्स रेशिओ which is nothing but sigma equal to lateral strain divided by longitudinal strain. ठीक आहे. आता या ठिकाणी lateral strain किती आहे, it is nothing but the lateral compression divided by original length. Okay, by the definition of the strain, change in length divided by original length. आता या ठिकाणी change in length कसं आहे, तर lateral compression आहे. ठीक आहे. म्हणजे किती न कॉम्प्रेशन आहे, तर L डॅश इतके अमाउंट न कॉम्प्रेशन होत आहे. म्हणून या ठिकाणी L डॅश डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ किती आहे क्यूबची, कॅपिटल L. ठीक आहे. पुन्हा आणखी या ठिकाणी कॅपिटल L इक्वल टू 1 युनिट आहे, म्हणून या ठिकाणी इट विल बी इक्वल टू L डॅश. इट इज नथिंग बट द लॅटरल स्ट्रेन. ठीक आहे. आता या ठिकाणी लॉंगिट्युडिनल स्ट्रेन आपल्याला करायचा आहे.
कारण या ठिकाणी लॅटरल स्ट्रेन आपण त्याची व्हॅल्यू काढली, आता आपल्याला लॉंगिट्युडिनल स्ट्रेन काढायचं आहे. हे दोन्ही काढल्याच्या नंतर आपण सिग्मा म्हणजे पॉइझन्स रेशो काढता येईल. तर या ठिकाणी लॉंगिट्युडिनल स्ट्रेन पुन्हा डेफिनेशन माहित आहे, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. तर या ठिकाणी लॉंगिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे लॉंगिट्युडिनल, लॅटरल म्हणजे साइडचा, या ठिकाणी कॉम्प्रेस झालेला, आणि आपण हे एक्स डायरेक्शन ध्यानात घेत आहोत म्हणून या ठिकाणी ही जी डायरेक्शन असेल ती लॉंगिट्युडिनल असेल आणि हे जे काही डायरेक्शन असतील हे कॉम्प्रेशनचे डायरेक्शन्स म्हणजेच लॅटरली आपण त्याला म्हणू शकतो. तर या ठिकाणी लॉंगिट्युडिनल स्ट्रेन ह्या केसमध्ये डिफाइन होईल अलॉंग एक्स डायरेक्शन. इट इज नथिंग बट द चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता या ठिकाणी चेंज कसा आहे, एक्सटेन्सिव्ह आहे, एक्सटेन्शन आहे, स्मॉल एल इतक्या अमाउंटचं एक्सटेन्शन आहे अलॉंग एक्स डायरेक्शन, म्हणून या ठिकाणी स्मॉल एल डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल. अगेन कॅपिटल एल ची व्हॅल्यू ही 1 आहे, 1 युनिट आहे, म्हणून या ठिकाणी याची व्हॅल्यू स्मॉल एल इतकी असेल. म्हणजे या ठिकाणी लॉंगिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू स्मॉल एल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लॅटरल स्ट्रेन एल डॅश आणि लॉंगिट्युडिनल स्ट्रेन एल हे व्हॅल्यूज आपण काढलेले आहे. ठीक आहे, तर आता ह्या ठिकाणी स्मॉल एल ची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल एल फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आपण काढलेली आहे, ती म्हणजे एफ डिवाइडेड बाय वाय. सो लॉंगिट्युडिनल स्ट्रेन इज ऑल्सो इक्वल टू एफ डिवाइडेड बाय वाय फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता हे लॉंगिट्युडिनल स्ट्रेन ध्यानात ठेवा, इट इज अलॉंग एक्स डायरेक्शन आणि हे एक्सटेन्शन आहे. ठीक आहे, ओके. त्यामुळं ह्या व्हॅल्यूज आता याच्यामध्ये ठेवून द्या आणि सिग्माची व्हॅल्यू काढा. सो सिग्मा विल बी इक्वल टू एल डॅश डिवाइडेड बाय स्मॉल एल म्हणजेच एफ डिवाइडेड बाय वाय. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण, याच्यावर आपल्याला एल डॅश ची व्हॅल्यू आपल्याला काढते. सो एल डॅश विल बी इक्वल टू सिग्मा इंटू एफ डिवाइडेड बाय वाय. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला भेटेल. म्हणजेच एल डॅश काय आहे, इट इज नथिंग बट द कॉम्प्रेशन each along y and z directions. Therefore, the compression each along y and z axis will be equal to sigma into f divided by y. ठीक है, याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. आता सो काय सांगतील आपल्याला, हेन्स द अप्लाइड पुल्लिंग फोर्स टू द क्यूब produces extension of f by y along x axis and compression of sigma f divided by y along y and z axis. ठीक आहे, ह्या ठिकाणी आपण काढलेलं आहे एक्सटेन्शन अलॉंग एक्स डायरेक्शन एफ डिवाइडेड बाय वाय आणि कॉम्प्रेशन each along y and z axis is nothing but small l dash is equal to sigma f divided by y. तेच आपण ह्या ठिकाणी शब्दात सांगितलेलं आहे. The applied pulling force F to the cube produces extension of F divided by y from equation number 1 along x axis and compression of sigma f divided by y from equation number 2 along y and z axis. That is an extension of minus 6 sigma f divided by y along y and z axis. त्या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी सिग्मा एफ डिवाइडेड बाय वाय इतक्या अमाउंटचं कॉम्प्रेशन वाय आणि झेड ऍक्सिस वरती आहे. म्हणजेच एक्सटेन्शनच्या भाषेमध्ये काय म्हणता येईल, मायनस सिग्मा एफ डिवाइडेड बाय वाय इतक्या अमाउंटचं एक्सटेन्शन आहे. कॉम्प्रेशन इतकं असेल तर एक्सटेन्शन किती असेल, मायनस मध्ये असेल. म्हणून या ठिकाणी आपलं टोटल सगळं एक्सटेन्शनच्या भाषेमध्ये जर मांडायचं असेल तर अशा पद्धतीने मांडता येईल. म्हणजेच an extension of minus sigma f
divided by y along y and z axis असं मांडावं लागेल. Therefore extension due to the false, आपल्याला हे एक्सटेन्शन काढायचं आहे म्हणून या कॉम्प्रेशनचं कन्व्हर्शन आपण एक्सटेन्शनच्या भाषेत केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कॉम्प्रेशन इतकं असेल म्हणजेच एक्सटेन्शन किती असेल याचा मायनस असेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं इथं येईल आणि त्याच्यामुळे टोटल एक्सटेन्शन आपण ह्या केसमध्ये डिफाइन करू शकतो. टोटल एक्सटेन्शन ड्यू टू दी फॉल्स अलॉंग एक्स डायरेक्शन. मी आता सांगितलं ह्याच्यात आधी की फक्त आपण एक्स डायरेक्शनला अलॉंग आपण कन्सिडरेशन केलेलं आहे. The forces which are parallel to the x direction are considered only here just for the simplicity. So total extension along x-axis, that is EX, say EX is equal to cancel longitudinal extension along x direction from equation number 1 f divided by y minus extension along y direction किती असेल, एक्सटेन्शन along y direction म्हणजे मायनस सिग्मा f डिवाइडेड बाय y. ओके, हे इथं मांडलेलं आहे. त्याच पद्धतीनं एक्सटेन्शन along z डायरेक्शन ते किती असेल, पुन्हा मायनस सिग्मा f डिवाइडेड बाय y म्हणजे टोटल एक्सटेन्शन. ओके, टोटल एक्सटेन्शन along each axis, along x axis plus along y axis plus along z axis. ठीक आहे, तर या ठिकाणी एक्सटेन्शन असल्यामुळं आणि या ठिकाणी ऍक्च्युअली y आणि z डायरेक्शन मध्ये कॉम्प्रेशन होत आहे म्हणून या ठिकाणी एक्सटेन्शन हे काय असेल, निगेटिव्ह मध्ये असेल. अशा पद्धतीने आपल्याला टोटल एक्सटेन्शन अलॉंग x डायरेक्शन आपल्याला काढता आलेलं आहे. याला सिंप्लिफाय करू शकतो आपण. सो ऑर EX equal to f divided by y made common here. काय असेल मग शिल्लक, कंसामध्ये 1 minus 2 sigma. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. आता या ठिकाणी आपण टोटल अमाउंट ऑफ द एक्सटेन्शन अलॉंग x डायरेक्शन काढलेला आहे बाय युजिंग इक्वेशन नंबर 3. त्याच पद्धतीने आपल्याला टोटल एक्सटेन्शन अलॉंग y डायरेक्शन तसंच z डायरेक्शन हे सुद्धा आपल्याला काढता येईल. अशाच पद्धतीने likewise we can find total extension along y and z axis. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काढता येईल. अगदी त्याच पद्धतीने निघेल. अशाच पद्धतीने हे काढत असताना बाकीचे फोर्सेस ध्यानात घेऊ नका, फक्त तेवढाच फोर्स ध्यानात घ्या. फॉर एक्झाम्पल y डायरेक्शन z डायरेक्शनचं आपल्याला कन्सिडर करायचं असेल टोटल एक्सटेन्शन अलॉंग z डायरेक्शन, त्यावेळेस फक्त the forces which are parallel to the z direction are considered only. आणि बाकीचे जे काही फोर्सेस आहेत ते कन्सिडर करू नका, ध्यानात ठेवू नका सिम्प्लिसिटीसाठी. आणि एक्सटेन्शन, टोटल एक्सटेन्शन काढा. z डायरेक्शन मध्ये एक्सटेन्शन होत असताना y आणि x डायरेक्शन मध्ये कॉम्प्रेशन होईल तितक्याच अमाउंट, जितकं की एवढ्या अमाउंटचं. ठीक आहे, अशा पद्धतीनं टोटल एक्सटेन्शन अलॉंग y आणि z ऍक्सिस आपल्याला काढता येईल. आणि ते या ठिकाणी काढलेलं आहे. कॉम्प्रेशन अलॉंग x ऍक्सिस हे किती असेल, प्रत्येकाचं कॉम्प्रेशन अलॉंग x ऍक्सिस विल बी इक्वल टू एक्सटेन्शन अलॉंग x डायरेक्शन इज इक्वल टू एक्सटेन्शन अलॉंग y डायरेक्शन इज इक्वल टू एक्सटेन्शन अलॉंग z डायरेक्शन. आणि ते किती असेल, इतक्याच अमाउंटचं असेल बाय युजिंग इक्वेशन नंबर 3 ने जेवढं काढलेलं. म्हणजे EX is equal to EY is equal to EZ is equal to F divided by Y into 1 minus 2 sigma. ठीक है, so EX equal to EY equal to EZ is equal to say E only and it will be equal to F divided by Y 1 minus 2 sigma, say equation number 4. आता elongated किंवा increased side of the cube is equal to capital L plus extension. ठीक है, ओरिजिनल लेंथ किती होती, L इतकी. आता या ठिकाणी increased किंवा elongated increased side of the cube किती असेल,
कॅपिटल एल प्लस जे काही इन्क्रिमेंट झालेलं आहे, जे काही एक्सटेन्शन झालेलं आहे ते, म्हणजे कॅपिटल एल प्लस एक्सटेन्शन, म्हणजेच एल प्लस एक्सटेन्शन किती आहे एवढं आहे, एफ डिवाइडेड बाय वाय इंटू 1 मायनस 2 सिग्मा. पुन्हा या ठिकाणी कॅपिटल एन ची व्हॅल्यू ही 1 युनिट आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी 1 प्लस हे म्हणजे किती ई इतका आहे, ते इथं आपण लिहिलेलं आहे. Therefore, increase in volume of the cube, ओके, increase in the volume of the cube किती असेल, तर ह्या ठिकाणी कितीचं इन्क्रीमेंट असेल व्हॉल्यूम मध्ये, तर फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे, त्या ठिकाणी फायनल व्हॉल्यूम किती असेल, त्या ठिकाणी फायनल साइड जी काय झालेली आहे, इलॉंगेटेड साइड ऑफ द क्यूब, ती म्हणजे 1 प्लस ई. याच्यावर आपल्याला व्हॉल्यूम काढते, साइड लेंथ प्रत्येक ठिकाणी इक्वल आहे, त्याच्यामुळे व्हॉल्यूम काय असेल याचा क्यूब असेल. हे झालं इलॉंगेटेड साइड ऑफ द क्यूब विच इज इक्वल टू 1 प्लस ई, आणि त्याचं व्हॉल्यूम 1 प्लस ई रेज टू 3 मायनस इनिशियल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम किती होता बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स, प्रत्येक साइडची लेंथ ही कॅपिटल एल आहे, त्याच्यामुळे एल क्यूब इतकं त्याचं व्हॉल्यूम असेल, आणि या ठिकाणी ते मानलेलं आहे. आणि पुन्हा आणखी एल क्यूब किंवा कॅपिटल एल ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे या ठिकाणी एल क्यूब इक्वल टू 1 असेल, बाकी एज इट इज. याला एक्सटेंड करा किंवा एक्सपांड करा, 1 प्लस ई होल रेज टू 3, त्याचं एक्सपान्शन होईल इतकं 1 प्लस 3 ई स्क्वेअर प्लस 3ई प्लस ई क्यूब आणि मायनस 1 एज इट इज, अँड इट विल बी इक्वल टू 3 इंटू ई. हे कसं शक्य झालं, तर या ठिकाणी ई जे काही एक्सटेन्शन आहे अतिशय सूक्ष्म आहे किंवा अतिशय कमी प्रमाणात असतं, खूप लहान असतं, आणि खूप लहान असल्यामुळं त्याचे जे काही पॉवर्स आहेत ते आणखीनच लहान असतील, म्हणजे नेग्लिजिबल असतील. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हायर पॉवर्स जे आहेत ई चे ते सगळे आपण निग्लेक्ट केलेले आहेत आणि काढून टाकलेले आहेत, कारण की ई ची व्हॅल्यू ही खूप लहान आहे. ठीक आहे, सो higher powers of the E are neglected here, so we will get only 3E. Again 1 plus 1 minus 1 cancel will, e raised to 3 cancel will, e raised to 2 हे पण cancel will, शिल्लक असेल 3E, and it is equal to 3 as it is. E ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे कॅपिटल F divided by Y 1 minus 2 sigma as it is आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 4. ओके, इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. त्याच्यानंतर व्हॉल्यूम स्ट्रेन आपल्याला डिफाइन करता येईल. तर या ठिकाणी इन्क्रीज इन व्हॉल्यूम आपण आताच काढलेलं आहे, आणि ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे एल क्यूब हे आपल्याला माहिती आहे, हे व्हॅल्यू इथं ठेवून द्या आणि याला सिम्प्लिफाय करा. पुन्हा एल ची किंमत 1 असल्यामुळे एल क्यूब इक्वल टू 1 असेल, आणि शिल्लक राहील किंवा व्हॉल्यूम स्ट्रेनची व्हॅल्यू येईल 3F इंटू 1 मायनस 2 सिग्मा डिवाइडेड बाय वाय. या ठिकाणी व्हॉल्यूम स्ट्रेन आपण डिफाइन केला. आता बल्क मॉड्युलस आपल्याला डिफाइन करता येईल, K इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेस डिवाइडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन, बल्क मॉड्युलस ची डेफिनेशन. पुन्हा व्हॉल्यूम स्ट्रेस इक्वल टू F बाय A. अगेन व्हॉल्यूम स्ट्रेन आपण या ठिकाणी काढलेला आहे, ह्या किमती याच्यामध्ये ठेवून द्या, आपल्याला भेटेल हे, आणि याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर भेटेल y डिवाइडेड बाय 3 इंटू 1 मायनस 2 सिग्मा. ठीक आहे, तर या ठिकाणी कॅपिटल A ची व्हॅल्यू किती आहे, A इक्वल टू एल स्क्वेअर, पुन्हा L इक्वल टू 1 असल्यामुळे एल स्क्वेअर इक्वल टू पुन्हा 1 असेल, आणि या ठिकाणी सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर असे येईल. So from this equation we can calculate the Young's modulus capital Y. Y equal to 3 into K into 1 minus 2 minus sigma. तर अशा पद्धतीने आपण हे शो केलेलं आहे. To show Y equal to 3K 1 minus 2 sigma. या ठिकाणी 2 पाहिजे, चुकून या ठिकाणी मिस्टेक झालेला आहे, 2 सिग्मा. हे आपल्याला शो केलेलं आहे.
त्या ठिकाणी दिलेलं आहे y इक्वल टू 3k इंटू 1 मायनस 2 सिग्मा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पहिलं रिलेशन आपण या ठिकाणी शो केलेलं आहे.